नमस्कार. जमिनीचा वाद कोर्टात गेल्यावर न्यायाधीश पहिला प्रश्न कोणता विचारतात माहिती आहे का? तुमच्या जमिनीवर शेजाऱ्याने 1 फुटाचं अतिक्रमण केलंय आणि तुम्ही गप्प बसलात तर 12 वर्षांनी काय होऊ शकतं? तुम्ही कधी सरकारी कागदपत्रांमधल्या एका चुकीमुळे मोठ्या त्रासाला सामोरे गेला आहात का? आजच्या भागात आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आपण अगदी सविस्तर बोलणार आहोत नवीन मोजणी 2.0 नक्की काय आहे आणि ती आता कंपल्सरी का झाली आहे, अतिक्रमण दिसल्यास 48 तासात कोणती कारवाई करायची आणि सर्वात धोकादायक प्रतिकूल ताबा कायदा काय आहे यावर सुप्रीम कोर्टाचे नवीन नियम काय सांगतात. आणि हो, अशीच जमिनीच्या कायद्यांविषयीची अचूक माहिती तुम्हाला हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही इथे कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी आम्ही एक अशी चेकलिस्ट देणार आहोत जी तुमच्या जमिनीची आयुष्यभरासाठी सुरक्षा करेल. परवाच मला नाशिकच्या जवळच्या एका गावातून रमेश काकांचा फोन आला होता. त्यांची 5 एकर जमीन होती, पण 7/12वर तसा उल्लेख असूनही शेजाऱ्यानं अर्धा एकर जमीन दाबल्याचा त्यांचा दावा होता. कोर्टात केस गेली, पण त्यांच्याकडे जमिनीचा मोजणी नकाशाच नव्हता. वरचा मोजणीचा व्हिडिओ पाहिला, अर्ज केला आणि उरलेल्या जमिनीची तरी पक्की नोंद करून घेतली. ते म्हणाले, भाऊ, ही माहिती आधी मिळाली असती तर लाखो वाचले असते. महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि वेळेवर मिळणारी उपयुक्त माहिती हवी आहे? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही मोजणी 2.0 म्हणजे नेमकं काय आहे आणि ती आता इतकी महत्त्वाची का झाली आहे? रमेश काकांची गोष्ट हेच याचं उत्तम उत्तर आहे. खरं तर सोप्या भाषेत सांगायचं तर मोजणी म्हणजे तुमच्या जमिनीची ढाल. म्हणजे बघा, 7/12 फक्त नाव आणि अंदाजे क्षेत्र दाखवतो. हो, फक्त एक आकडा असतो त्यावर. बरोबर, पण तुमची जमीन कुठे सुरू होते, कुठे संपते, तुमच्या सीमा कुठे आहेत हे ठरवणारा सरकारी नकाशा म्हणजे मोजणी नकाशा. त्याला आपण क-प्रत म्हणतो आणि ही माहिती मिलीमीटरपर्यंत अचूक असते. अच्छा, आणि मग ही मोजणी 2.0 काय आहे? ती वेगळी आहे का? हो, ही पूर्णपणे डिजिटल सिस्टीम आहे. म्हणजे यात GPS, ड्रोन, रोवर आणि सॅटेलाइट वापरून जमिनीचा नकाशा बनतो. हा नकाशा जिओ रेफरन्स्ड असतो आणि तो थेट सरकारच्या GIS सिस्टीमवर अपलोड होतो. वाव, म्हणजे यात कोणी गडबड करू शकत नाही? अजिबात नाही. आणि एक महत्त्वाची गोष्ट, जुनी साईट म्हणजे मोजणी 1.0 ती 22 सप्टेंबर 2025 पासून बंद झाली आहे. आता फक्त imojni.mahabhumi.gov.in यावरच अर्ज करायचा आहे. म्हणजे आता ही प्रक्रिया वेगवान पण झाली असणार? हो, एक क्विक फॅक्ट सांगते. ही प्रक्रिया आता खूप वेगवान झाली आहे. अर्ज केल्यापासून फक्त 7 ते 20 दिवसात अधिकारी येऊन मोजणी करतात. काय सांगताय, फक्त 7 ते 20 दिवसात? हो, आणि आता तर PM किसान, पीक विमा, बँक लोन आणि अगदी खरेदी विक्री म्हणजे रजिस्ट्रीसाठी सुद्धा या सगळ्यांसाठी आता मोजणी नकाशा सक्तीचा आहे. अच्छा, म्हणून सरकार इतकं मागे लागले याच्या. पण मग इतकं सगळं असूनही अनेक लोक अजूनही मोजणी करायला टाळाटाळ का करतात आणि त्याचे परिणाम काय होतात? यामागे एक मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं, अहो, गावात सगळ्यांना माहीत आहे ही आजोबांपासूनची जमीन आहे. हो, हा विचार खूप कॉमन आहे. माझ्या अनुभवातून सांगते. कोर्टात न्यायाधीश फक्त एकच प्रश्न विचारतात, मोजणी नकाशा आहे का? नसेल तर केस थेट फेटाळली जाते. म्हणजे रमेश काकांसारखं? अगदी. नाशिकचं उदाहरण घेतलं, त्या शेतकऱ्याची 5 एकर जमीन होती. शेजाऱ्यानं अतिक्रमण केलं. नकाशा नसल्याने केस हरला आणि लाखोंचं नुकसान झालं. पुण्यातही एका प्लॉट धारकाने मोजणीशिवाय विक्री केली, पण नंतर वादातून ती रजिस्ट्री रद्द झाली. बापरे. म्हणून मी नेहमी सांगते, मोजणीवर होणारा 5 ते 15 हजारांचा खर्च हा खर्च नाही, तो तुमच्या जमिनीचा आयुष्यभराचा इन्शुरन्स आहे. वाह, भारी माहिती दिली. म्हणजे दृष्टीआड सृष्टी असं करून चालणार नाही. अच्छा, एक प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या जमिनीची मोजणी केली आहे का नाही? कमेंट सेक्शनमध्ये हो किंवा नाही असं नक्की सांगा. ठीक आहे, तर मग या मोजणीसाठी अर्ज कसा करायचा? स्टेप बाय स्टेप प्रक्रिया सांगाल का? नक्कीच. आपण स्टेप बाय स्टेप बघूया. स्टेप 1, ही सरकारी वेबसाईट तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरवर उघडा. ठीक आहे. स्टेप 2, मोजणी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा. तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि गट नंबर हे सगळं अचूक टाका.
इथेच लोक जास्त चुकतात बहुतेक. हो, आणि स्टेप 3, तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी बरोबर टाका, कारण अर्जाचं स्टेटस त्यावरच कळवले जाते. स्टेप 4 आहे फी भरणं. ऑनलाईन फी भरा. ही फी तुमच्या गट नंबरनुसार 5,000 ते 15,000पर्यंत असू शकते. आणि शेवटची स्टेप 5, अर्ज स्वीकारल्यावर 7 ते 20 दिवसात भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी येऊन मोजणी करतील आणि तुम्हाला डिजिटल नकाशाची प्रत देतील. आणि त्याची प्रिंट काढून ठेवायची. बरोबर. त्याची प्रिंट काढून ठेवा, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. पण एक मोठा गैरसमज आहे की आमच्या गावात पिढ्यानपिढ्या आम्ही एकमेकांच्या जमिनी ओळखतो, आम्हाला या सरकारी कागदांची गरज नाही. हाच सर्वात मोठा गैरसमज आहे. कोर्टात किंवा सरकारी दप्तरात तोंडी पुरावा चालत नाही. तिथे फक्त कागदपत्रे आणि नकाशा बोलतो. नाशिकच्या शेतकऱ्यासारखी अवस्था होऊ द्यायची नसेल तर आजच अर्ज करा. महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ता सबस्क्राईब करा. आता आपण अतिक्रमण या विषयावर येऊया. हा नक्की काय गुन्हा आहे आणि कायदा काय सांगतो? अतिक्रमण म्हणजे दुसऱ्याच्या जागेवर केलेला जबरदस्तीचा चोरटेपणा. म्हणजे इतका गंभीर शब्द वापरलाय कायद्याने. हो. शेजाऱ्याने 1 फूट भिंत आत घेणे, सरकारी गायराण्यावर झोपडी किंवा दुकान टाकणे, हे सर्व अतिक्रमण आहे. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर भारतीय दंड संहिता कलम 441 नुसार हा फौजदारी गुन्हा आहे. फौजदारी गुन्हा म्हणजे जेल होऊ शकते. हो. 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 50-51 नुसार सरकारी जमिनीवरील अतिक्रमणावर तर थेट बुलडोझर कारवाई आणि दुप्पट-तिप्पट दंडाची तरतूद आहे. बापरे, म्हणजे हे प्रकरण खूप गंभीर आहे. एक क्विक फॅक्ट सांगू का? मीरा भाईंदर, गडचिरोली, नागपूर, बीड, नांदेड इथे रोज अतिक्रमणावर बुलडोझर चालत आहेत. सरकार आता खूप कडक झालं आहे. अच्छा, म्हणजे आता कारवाई होते खरंच. हो. आणि नवीन महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुरुस्ती विधेयक 2025 नुसार नवीन अतिक्रमणांवर थेट कारवाई केली जाते. फक्त 2011 पूर्वीची काही जुनी अतिक्रमणे नियमानुकूल होऊ शकतात. तुमच्या गावात किंवा शहरात अशी अतिक्रमणाची समस्या आहे का? कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा. आमच्या एका दर्शकाचा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यातील संतोष पवार विचारतात, अतिक्रमण दिसल्यावर लगेच काय करायला पाहिजे? संतोष भाऊ, खूप महत्वाचा प्रश्न विचारलात. लोक इथेच चुकतात. नंतर बघू, तू आपलाच माणूस आहे असं म्हणून वेळ घालवतात. हो, हेच होतं नेमकं. तर तात्काळ कृती करायची. 48 तासांच्या आत पहिलं, पुरावा गोळा करा. अतिक्रमण दिसल्यास लगेच त्याचे तारीख आणि वेळेसहित फोटो आणि व्हिडिओ काढा. दुसरं, तहसीलदार, ग्रामपंचायत आणि पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करा. लेखी तक्रारच पाहिजे. हो. आणि तिसरं, तक्रारीसोबत तुमचा 7/12 आणि मोजणी नकाशाची प्रत जोडा. आणि चौथं, माहितीचा अधिकार म्हणजे RTI वापरा. तक्रारीवर काय कारवाई झाली हे जाणून घेण्यासाठी RTI अर्ज करा. म्हणजे पाठपुरावा खूप महत्वाचा आहे. अगदी. उशीर केला आणि 12 वर्षे पूर्ण झाली की प्रकरण प्रतिकूल ताब्याकडे जाऊ शकते. म्हणून जागे राहणं गरजेचं आहे. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. आता येतोय सगळ्यात गुंतागुंतीच्या मुद्द्यावर. हा प्रतिकूल ताबा किंवा ॲडव्हर्स पोझेशन कायदा नेमका काय आहे? तो एवढा धोकादायक का मानला जातो? हा सर्वात धोकादायक कायदेशीर ट्रॅप आहे. मर्यादा कायदा 1963 कलम 65 नुसार जर कोणी तुमच्या खाजगी जमिनीवर 12 वर्षे हो आणि सरकारी जमिनीवर 30 वर्षे सतत उघडपणे, शांततेने आणि तुमच्या विरोधात जाऊन ताबा ठेवला तर तो कोर्टात दावा करून त्या जमिनीची मालकी मिळवू शकतो. काय सांगताय? म्हणजे जमीन त्याची होऊ शकते? होऊ शकते. पण यात एक गैरसमज आहे. लोक म्हणतात 12 वर्ष झाली की जमीन आपोआप त्याची होते. तसं नाही. त्याला कोर्टात जाऊन दावा सिद्ध करावा लागतो. अच्छा, म्हणजे ते इतकं सोपं नाही. आणि जमिनीच्या मालकाने 12 वर्ष पूर्ण होण्याच्या आत म्हणजे 11 वर्ष 11 महिन्यात जरी कायदेशीर नोटीस पाठवली किंवा केस दाखल केली तरी दावा फेटाळला जातो. बरोबर. प्रतिकूल ताब्याचा दावा फेटाळला जातो. म्हणूनच सुप्रीम कोर्ट स्पष्ट म्हणतं, मालक झोपला तरच अतिक्रमण करणारा जिंकतो. कायदेशीर भाषेचा बागुलबुवा वाटतोय. सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनलला भेट द्या. या प्रतिकूल ताब्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे काही नवीन नियम किंवा निर्णय आले आहेत का? हो. आणि ही खूप दिलासा देणारी बातमी आहे.
2025 मध्ये सुप्रीम कोर्टाने भूमिका अधिक कडक केली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर 2025च्या एका निर्णयात त्यांनी स्पष्ट केलंय की भाडेकरू, नातेवाईक किंवा ज्याला तुम्ही परवानगीने राहायला जागा दिली आहे अशी व्यक्ती कितीही वर्ष राहिली तरी प्रतिकूल ताब्याचा दावा करू शकत नाही. अरे वा, ही तर खूपच चांगली बातमी आहे. आणि पुरावे पण खूप कठोर लागतात. दावा करणाऱ्याला प्रत्येक वर्षाची करपावती, वीज बिल, फोटो आणि साक्षीदार असे भक्कम पुरावे द्यावे लागतात. 70 ते 80% केसेस पुराव्याअभावीच फेटाळल्या जातात. म्हणजे आता अतिक्रमण करणाऱ्याला मालकी मिळवणे खूप कठीण झालंय. हो, कठीण झालंय, पण मालकाने जागरूक राहणं आवश्यकच आहे. मग ह्या सगळ्या माहितीच्या आधारे एका सामान्य नागरिकाने आपली जमीन वाचवण्यासाठी काय करायला हवं, याचं एखादं यशस्वी सूत्र सांगता येईल का? नक्कीच. यशस्वी होण्याचा एकच मंत्र आहे, जागरूकता. एक किस्सा सांगते. साताऱ्यातील एका माणसाच्या जमिनीवर अतिक्रमण झाले होते. त्यांनी आपल्या चॅनेलवरील माहितीनुसार बरोबर दर 6 महिन्यांनी जमिनीला भेट देऊन फोटो काढले, रजिस्टर्ड नोटीस पाठवली अरे वा. आणि 11व्या वर्षीच कोर्टात केस दाखल केली. अतिक्रमण करणारा प्रतिकूल ताब्याचा दावा करण्याच्या तयारीत होता, पण वेळेवर केलेल्या कारवाईमुळे त्याचा डाव फसला आणि जमीन मालकाला परत मिळाली. म्हणजे त्यांनी एकदम परफेक्ट टायमिंग साधलं. अगदी. यावरून एक यशस्वी चेकलिस्ट तयार होते. दर 6 महिन्यांनी जमिनीला भेट द्या, फोटो व्हिडिओ काढा, काही संशय आल्यास लगेच रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवा, सर्व पावत्या, बिले आणि साक्षीदारांची नोंद ठेवा आणि 11 वर्ष 6 महिने पूर्ण होण्याआधीच वकिलाचा सल्ला घेऊन कोर्टात केस दाखल करा. अप्रतिम. तर आज आपण महसूलशाहीवर 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी शिकलो. 1. नवीन ई-मोजणी 2.0 का आणि कशी करायची. 2. अतिक्रमण दिसल्यास 48 तासात कोणती पावले उचलायची. आणि 3. प्रतिकूल ताबा या धोकादायक कायद्यापासून आपल्या जमिनीचं संरक्षण कसे करायचे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आणि आपल्या हक्कांसाठी लढण्यात आहे. कागदपत्रे आणि पुरावे असतील तर कायदा नेहमी तुमच्या बाजूने उभा राहील. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत असंच सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची जमिनीची कोणती केस चालू आहे, गट नंबर, जिल्हा आणि किती वर्षांपासून वाद आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावर उत्तर देण्याचा प्रयत्न करू. पुढच्या भागात आपण तुकडेबंदी कायद्यातील नवीन शिथिलता आणि त्याचे फायदे तोटे यावर सविस्तर बोलणार आहोत. अधिक माहिती आणि थेट चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद मिळवू शकता. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.